अकबर आणि बिरबलाची गोष्ट. कुणी श्रीमंत तर कुणी गरीब का? एक दिवस बादशहाने विचारले की या जगात कोणी श्रीमंत आहेत तर कोणी गरीब आहेत असं का? सगळे लोक म्हणतात की ईश्वर सर्व जगात श्रेष्ठ आहे. या जगातील सर्वजण त्याचे लेकरे आहेत, पण वडील जसे आपल्या मुलाची खूप काळजी घेतात तसा ईश्वर आपल्या लेकरांची का काळजी घेत नाही? कुणाजवळ पुष्कळ पैसा असतो तर कुणाकडे रोजची पोट भरायची भ्रांत असते. यावर बिरबल म्हणाला, सरकार, असं जर ईश्वराने नाही केलं तर चालणार नाही. आता बघा, तुम्ही राजे आहात. एका दृष्टीने तुम्हीही तुमच्या प्रजेचे पिता आहात. तर आपण सगळ्याकडून खूप काम करून घेऊन कोणाला 1000, कोणाला 500, कोणाला 50 तर कोणाला फक्त 5-7 मोहराच महिन्याला देता. मग असे का? सगळ्यांना का नाही सारखे देत? बादशाह यावर काहीच उत्तर देऊ शकला नाही. उलट यावर विचार करू लागला. तेव्हा बिरबलच त्याला म्हणाला, जो जसं काम करतो तशीच मजुरी त्याला मिळते आणि याच न्यायावर दुनियेचा व्यवहार चालतो. या जगातले लोक दुःखी व्हावेत असं त्याला कधीच वाटत नाही. मनुष्याचे दुःखापासून रक्षण करतो, परंतु जर कोणी सृष्टीचे नियम मोडले तर त्या गुन्ह्याची त्याला शिक्षा होतेच. हा न्याय आहे ईश्वराचा. बाकी सर्व खोटं आहे. कोणाला जास्त पैसा मिळतो, कोणाला कमी मिळतो, हे ज्याच्या त्याच्या कष्टावर अवलंबून आहे. जो प्रामाणिकपणे जास्तीत जास्त कष्ट करेल त्याला खूप पैसा मिळेल, तो श्रीमंत होईल. जो कष्ट करणार नाही तो दरिद्री होईल. बादशहा या विश्लेषणावर खूप संतुष्ट झाला.